समास 9वा. संदेह वारण. श्रीराम. ब्रह्मवारिता वारेना, ब्रह्मसारिता सारेना, ब्रह्म काही ओसरेना एकीकडे. श्रोते येथे आपली शंका बोलून दाखवत आहे. ते म्हणतात की ब्रह्माचे निवारण करू म्हटले तरी ते करता येत नाही. त्याला बाजूला सारावे म्हटले तरी सारता येत नाही. त्यात कमी जास्त करावे म्हटले तरी करता येत नाही. ब्रह्मभेदिता भेदेना, ब्रह्मछेदिता छेदेना, ब्रह्म परते होएना केले तरी. ब्रह्मास भेदावे म्हटले तरी ते भेदले जात नाही. ब्रह्मास छेदावे म्हटले तरी ते छेदले जात नाही. त्याला मागे ढकलावे असे वाटले तरी ढकललेले जात नाही. ब्रह्मखंडेना खंड, ब्रह्मी नाही दुसरे बंड, तरी कैसे हे ब्रह्मांड सिरकले मध्ये. ब्रह्माचे तुकडे करावे म्हटले तरी ते केले जात नाहीत. जे ब्रह्म अखंड असल्याने त्यात त्याच्याशिवाय दुसरे काहीही असतच नाही, आणि तरी ते ब्रह्मांड त्याच्यामध्ये कसे काय शिरले. पर्वत पाषाण शिळा शिखरे, नाना स्थळे स्थळांतरे, भूगोल रचना कोण्या प्रकारे झाली परब्रह्मी. पर्वत पाषाण शीळ शिखरे नाना स्थळे इत्यादी भूगोल रचना त्या परब्रह्माच्या ठिकाणी कशी काय झाली. भूगोल आहे ब्रह्मामध्ये, ब्रह्म आहे भूगोलामध्ये, पाहात एक एकामध्ये प्रत्यक्ष दिसे. पृथ्वी ब्रह्मामध्ये आहे आणि ब्रह्म पृथ्वीमध्ये आहे, असे हे एकामध्ये एक आहे हे तर प्रत्यक्ष दिसून येते. ब्रह्मा भूगोळे पैसा केला, आणि भूगोळीही ब्रह्मे भेदिला. विचार पाहता प्रत्यय आला, प्रत्यक्ष आता. ब्रह्माच्या ठिकाणी पृथ्वीने जागा व्यापली आणि पृथ्वी भेदूनही ब्रह्म आहेच असा प्रत्यक्ष प्रत्यय ही विचारायच्या योगे आला. ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले, हे तो पाहता नीटची झाले. परी ब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले, हे विपरीत दिसे. ब्रह्म अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याने ब्रह्मांड भेदले ही गोष्ट विचार करू पाहता ठीक वाटते, पण ब्रह्माला ब्रह्मांडाने भेदले हे विपरीत वाटते. भेदिले नाही म्हणावे तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे, हे सकळास अनुभवे दिसत आहे. बरे, भेदले नाही म्हणावे तरी ब्रह्माच्या ठिकाणी स्वाभाविकरित्या ब्रह्मांड आहे हे तर सगळ्यांना अनुभवाने कळून येत आहे. तरी हे आता कैसे झाले, विचारून पाहिजे बोलिले. ऐसे श्रोती आक्षेपिले, आक्षेप वचन. तरी आता हे कसे काय झाले ते विचार करून आपण आम्हाला सांगा, असे श्रोत्याने आक्षेप घेऊन म्हटले. आता याचे प्रत्युत्तर सावध ऐका निरोत्तर. येथे पडिले किम विचार संदेहाची. आता या प्रश्नाचे प्रत्युत्तर सावध होऊ नये का, म्हणजे तुम्ही निष्कव्हाल, पण येथे काही शंका निर्माण होतात. ब्रह्मांड नाही म्हणो तरी दिसे, आणि दिसे म्हणो तरी नासे. आता हे समजती कैसे श्रोते जन. ब्रह्मांड नाही म्हणावे तरी ते डोळ्यांना दिसते, आणि जे दिसते ते तरी नाश पावते. आता श्रोत्यांनी हे सर्व नीट समजून घ्यावे. तव श्रोते झाले उद्दित, आहो म्हणती सावचित्त. प्रसंगे बोलो उचित प्रत्योत्तर. हे ऐकून श्रोते उत्साहित झाले आणि म्हणाले की आम्ही अगदी लक्ष देऊन ऐकत आहोत. तेव्हा वक्ता म्हणाला की या प्रश्नाचे उचित उत्तर मी देतो. आकाशी दीपास लाविले, दीपे आकाश परते केले. हे तो घडे ना पाहिले, पाहिजे श्रोती.
आकाशात दीप लावले तरी त्यामुळे दीपांनी आकाशास बाजूस सारले असे तर घडूच शकत नाही, हे श्रोत्यांनी लक्षात घेतले पाहिजे. आप तेज अथवा पवन, सारू न सकती गगन. गगन पाहता सघन, चळेल कैसे. आप तेज किंवा वायू ही भूतेही आकाशास बाजूला सारू शकत नाहीत. आकाशात घनदाट सर्वत्र सारखेच असते, ते कसे चळेल. अथवा कठीण झाली मेदनी, तरी गगने केली चाळणी. पृथ्वीचे सर्वांग भेदुनी, राहिले गगन. अथवा पृथ्वी अत्यंत कठीण आहे, तरी आकाश त्या पृथ्वीच्याही अचून रेणूत व्याप्त आहे. ते अत्यंत सूक्ष्म असल्याने त्याने जणू काही पृथ्वीला भेदून, तिची चाळणी करून, तिचे सर्वांग भेदून गगन तेथे राहिले आहे. याची प्रचित ऐसे असे, जे जडत्वा आले तितुके नासे. आकाश जैसे तैसे असे, चळणार नाही. याची प्रचिती अशी आहे की जे जडत्वास येते ते सर्व नाश पावते. आकाश अत्यंत सूक्ष्म असल्याने ते जसेच्या तसेच असते, ते चळणारच नाही. वेगळे पण पाहावे, तयास आकाश म्हणावे. अभिन्न स्वभावे, आकाश ब्रह्म. आकाश वेगळेपणाने पाहता येते, म्हणून त्याला पंचभूतांपैकी एक भूत आहे असे म्हणावे लागते. ते जर अभिन्नपणे पाहता येईल तर आकाशात व ब्रह्मात फरक राहणार नाही, त्याला ब्रह्मच म्हणावे लागेल. तस्मात आकाश चळेना, भेद गगनाचा कळेना. भासले ब्रह्म तयास जाणा, आकाश म्हणावे. म्हणून आकाश चळत नाही. आकाशाचे स्वरूप आपल्याला नीट कळत नाही, तरीही पाहू गेल्यास ब्रह्मासारखे जे वाटते ते आकाश होय. निर्गुण भासले, कल्पू जाता अनुमानले. म्हणून आकाश बोलिले, कल्पनेसाठी. ते निर्गुण ब्रह्मासारखेच भासते, पण त्याची कल्पना आपण करू शकतो, त्याचे अनुमान करता येते. म्हणून निर्गुण ब्रह्म जे निर्विकल्प आहे, याची काहीशी कल्पना आकाशावरून येऊ शकते. कल्पनेसी भासे भास, तितुके जाणावे आकाश. परब्रह्म निराभास, निर्विकल्प. कल्पनेला जे जे भासते ते आकाश जाणावे. परब्रह्म निजभास निर्विकल्प आहे. पंचभूतांमध्ये वास, म्हणून बोलिजे आकाश. भूतांतरी जो ब्रह्मांश, तेची गगन. सर्व पंचभूतांमध्ये आकाश तत्व व्यापून आहे, म्हणून त्याला आकाश म्हणतात. भूतांच्या मध्ये जो ब्रह्मांश ते गगन होय. प्रत्यक्ष होते जाते, अचळ कैसे म्हणावे त्याते. म्हणून या गगनाते, भेदिले नाही. गगनाच्या ठिकाणीच दीपादी दृश्य प्रत्यक्ष होते आणि जाते, परंतु गगनात त्यामुळे काहीच बदल होत नाही. मात्र ते अचल ब्रह्म नव्हे. पृथ्वी विरोन उरे जीवन, जीवन नसता उरे अग्न. अग्न विसता उरे पवन, तोही नसे. पृथ्वी पाण्यात विरून जाते तेव्हा फक्त पाणी उरते. ते पाणी नाहीसे झाले की अग्नी उरते. अग्नी विझला की वायू उरतो व नंतर तोही नाश पावतो. मिथ्या आले आणि गेले, तेणे खरे ते भंगले. ऐसे हे प्रचितीस आले, कोणे परी. जे येते आणि जाते ते मिथ्या असते, त्याने जे खरे आहे ते भंगले असे भासते. पण हा अनुभव का येतो ते पाहिले पाहिजे. ब्रह्म प्रत्यक्ष दिसते, विचार पाहता काय तेथे. ब्रह्ममूळ या जगाते, खरे कैसे म्हणावे. श्रमाने तसे दिसते, विचार करून पाहिला की हे कळते. ब्रह्मामुळे भासणाऱ्या या जगाला खरे कसे म्हणावे. ब्रह्म शोधिता काहीच नाही, तेथे भेदिले कोणे कोई. भ्रमे भेदिला म्हणता ठाई, भ्रमची मिथ्या.
भ्रमाचा शोध घेतला तर तेथे काहीच नाही हे कळून येते. मग तेथे कोणी कशास भेदले असे म्हणावे? भ्रमाने भेदले असे म्हणावे तरी तो ब्रह्मही मिथ्याच आहे. भ्रमाचे रूप मिथ्या झाले, मग सुखे म्हणावे भेदिले. मुळी लेटकी त्याने केले, तेही तैसे. भ्रमाचे रूप मिथ्या झाले, तेथे मग खुशाल भेदिले असे म्हणावे. मुळातच जे खोटे आहे त्याने जे केले म्हणावे तेही असे खोटेच असते. लटिक्याने उदंड केले, तरी आमुचे काय गेले. केले म्हणताच नाथिले, शहाणे जाणती. खोट्याने उदंड केले असे धरले तरी त्यात आपले काय गेले. शहाणे लोक जाणतात की त्याने केले असे म्हटले जाते, तरी वास्तविक काहीच घडले नसते. सागरामध्ये खसखस, तैसे परब्रह्मी दृश्य. मती सारिखा मती प्रकाश, अंतरी वाढे. परब्रह्माच्या ठिकाणी दृश्य विश्व हे सागरात खसखस तसे समजावे. माणसाची जेवढी बुद्धी असेल तेवढा त्या बुद्धीचा प्रकाश म्हणजेच ज्ञान अंतरात वाढते. मतीकरिता विशाळ, कवळो लागे अंतराळ. पाहता भासे ब्रह्मगोळ, कवीठ जैसे. मती विशाल केली की ती गगनाला कवटाळते, मग तिला हा ब्रह्मगोल कवठा एवढा दिसू लागतो. वृत्ती त्याहून विशाळ, करिता ब्रह्मांड बद्रीफळ. ब्रह्माकार होता केवळ, काहीच नाही. वृत्ती त्याहून विशाळ केली की ब्रह्मांड भोसतडे भासू लागते आणि ती अचानक ब्रह्माकार झाली की मग काहीच उरत नाही. आपण विवेके विशाळला, मर्यादे वेगळा झाला. मग ब्रह्मगोळ देखिला, वटबीज न्याये. आपण विवेकाने विशाल झालो तर स्थळकालाच्या मर्यादा गळून पडल्याने ब्रह्मांड आपल्याला वडाच्या बीप्रमाणे बारीक दिसू लागते. होता त्याहून विस्तीर्ण, वटबीज कोटी प्रमाण. आपण होता परिपूर्ण, काहीच नाही. त्याहून आपण विशाल झालो की ब्रह्मांड वटबीजापेक्षाही कोटीपटीने आणखी बारीक दिसू लागते. आपण परिपूर्ण ब्रह्म झालो की ब्रह्मांड उरतच नाही. आपण ब्रह्मेव लहानला, केवळ देहधारी झाला. तरी मग ब्रह्मांड त्याला कवळेल कैसे. आपण भ्रमाने स्वतःला लहान समजतो, फक्त देहबुद्धीचे होतो, मग आपल्याला ब्रह्मांड कसे कवळायला येईल. वृत्ती ऐसी वाढवावी, पसरून नाहीच करावी. पूर्ण ब्रह्मास पुरवी, चहूकडे. वृत्ती अशी वाढवावी की ती विस्तार पावून नाहीशीच व्हावी. पूर्ण ब्रह्माला चहूकडून पुरून उरेल अशी करावी. जव एक सुवर्ण आणिता, तेने ब्रह्मांड मढविता. कैसे होईल ते तत्वता, बरे पहा. आपण जर थोडे सोने आणले आणि त्याने ब्रह्मांडाला मढविण्याचा प्रयत्न केला तर कसे होईल पहा बरे. वस्तू वृत्तीस कवळे, तेने वृत्ती फाटो नव्हे तुळे. निर्गुण आत्माच निवळे, जैसा तैसा. वृत्तीला जसे तसे स्वरूपाचे आकलन होत जाईल, तशी ती व्यापक होत जाऊन शेवटी फाटून वितळून जाईल. ती पूर्णपणे नष्ट झाल्यावर निर्गुण आत्माच केवळ जसाच्या तसा उरेल. येथे फिटली आशंका, श्रोते हो संदेह धरू नका. अनुमान असेल तरी विवेका, अवलोकावे. आता येथे शंका फिटली. श्रोते हो, उगीच संदेह धरू नका. अजून संदेह असेल तर नीट विचार करून पहा. विवेके तुटू अनुमान, विवेके होय समाधान. विवेके आत्मनिवेदन, मोक्ष लाभे. विवेकाच्या योगाने संदेह नष्ट होईल, विवेकानेच समाधान लाभेल आणि आत्मनिवेदन होऊन मोक्ष लाभेल. केली मोक्षाची उपेक्षा, विवेके सारिले पूर्वपक्षा. सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा, प्रमाण न लगे.
मुक्तपणालाही जो विसरला आणि अशा रीतीने विवेकाच्या बळावर पूर्व पक्षाला म्हणजे साऱ्या मायेलाच बाजूला सारल्यामुळे, तिचा त्याग केल्यामुळे सिद्धांत स्वरूप जो आत्माराम तोच तो होतो. हा स्वानुभव असल्याने त्याला दुसऱ्या प्रमाणाची आवश्यकता राहत नाही. हे प्रचितीचे उत्तर, कळती सारासार विचार. मनन ध्यासे साक्षात्कारे, पावन होईजे. हे सर्व प्रचितीचे बोलणे आहे. सारासर विवेकाच्या योगाने यातील रहस्य कळेल. त्याचे मनन व निधिध्यासन केल्याने आत्मसाक्षात्कार होतो व त्याप्रमाणे तुम्ही पावन व्हाल. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे संदेहवारणनाम समास 9. श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे संदेहवारणनाम समास 9 समाप्त.